न्यूटन एंटरप्राइजेस या कंपनीकडून CPR प्रशासनानं सुमारे 9 कोटी रुपयांची औषधं खरेदी केली होती। मात्र ही कंपनी बोगस असल्याचं उघड झालंय। या बोगस कंपनीवर गुन्हा दाखल करावा यासाठी 1 महिन्याभरापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं। तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर PD गुरव यांनी शिष्टमंडळाला कारवाईचं आश्वासन दिलं होतं। मात्र तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर PD गुरव यांनी रजा घेत स्वतःची बदली करून घेतली आहे। परंतु कोल्हापूर शहरासह खेडेगावातील गोरगरीब गरजू रुग्ण उपचारासाठी इथं येत असतात। मात्र प्रशासनानं बोगस कंपनीकडून औषधं खरेदी करत रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केलाय। या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांची भेट घेतली। यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी अधिष्ठाता मोरे यांच्याकडे अन्न औषध प्रशासनानं कंपनी बोगस असल्याचं सांगून देखील अद्याप त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, या कंपनीला ठेका देण्यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का, असे सवाल करत या प्रकरणातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर PD गुरव यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी अशा मागण्या केल्या आहेत। न्यूटन एंटरप्राइजेस ही वादग्रस्त कंपनीचा जो परवाना आहे तो बनावट आहे असं फूड अँड ड्रग्सने असं यांना निदर्शन आणून दिलेलं आहे। आमचं मत असं आहे त्यांना फक्त ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही, ब्लॅकलिस्ट न करता ब्लॅकलिस्ट तर करा त्यांना, पण ब्लॅकलिस्ट बरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे फसवणुकीचा, अशी आमची मागणी आहे। आज संबंधित मोरे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आजच आम्ही फूड अँड ड्रग्सला तसं पत्र देतोय की ताबडतोब तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून। परंतु त्यांच्यावर नुसता गुन्हा दाखल करून कसं चालेल? ज्यांनी यांना परवाना दिला, बनावट परवान्यावर त्यांनी जे काम दिलं 9-10 कोटीचं, ती संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि आज मी एक महत्त्वाची मागणी करतोय की जे अधिष्ठाता इथं पूर्वीचे गुरु होते म्हणून त्या गुरुवांची इथं सही आहे की यांना हा परवाना द्यावा म्हणून। त्यांचं काम होतं, त्यांच्या लोकांचं काम होतं की हे परवान्याचे कागदपत्र दिले ते खरे आहेत का खोटे आहेत हे बघा नको। कुणाच्या दबावापोटी किंवा पैशाच्या लाभापोटी हिने हा त्यांना काम दिलं 9-10 कोटीचं, ते दिलेलं काम खरोखर औषधी योग्य आहेत का अयोग्य आहेत हा संशोधनाचा विषय आहे। अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली। मी बघा नवीनच इथे अधिष्ठाता म्हणून रुजू झालेलो आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आदरणीय आमचे संजय दादा शिष्टमंडळ घेऊन मला भेटले। इथे डिटेल चर्चा झाली। न्यूटननी काही खोटे प्रमाणपत्र देऊन बरेचसे औषध खरेदीमध्ये घोटाळा केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर हे डिटेल मी चौकशी करून आणि त्यांचे जे मागणे आहेत त्याच्यावरती कारवाई करणार आहे नक्की। शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी CPR मधील केस पेपर केंद्रावरील त्रुटी अधिष्ठातांच्या निदर्शनाला आणून दिल्या। यावेळी विशाल देवकुळे, दिनेश साळुंखे, विराज अवतारी, महादेव कुकडे, सुरेश कांबळे, संजय जाधव, हर्षल पाटील, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव, सुनील कानूरकर, माधुरी जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते।